नमस्कार, अश्विनीज अन्नपूर्णा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करत आहे। आता पावसाळ्याला सुद्धा सुरुवात झालेली आहे आणि पावसाळा म्हटलं की सर्वांना आठवतो तो मस्त असा गरमागरम चहा आणि त्यासोबत कांदा भजी। तर आज आपण मस्त अशी खेकडा कांदा भजीची रेसिपी पाहणार आहोत। हे कांदा भजी बनवण्यासाठी आपण यामध्ये तेल वापरलेलं नाही, सोडा वापरलेला नाही, पाणी वापरलेलं नाही किंवा तांदळाचं पीठ किंवा इतर कुठलेही पदार्थ न वापरता आपण मस्त असे हे कांदा भजी बनवणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। नेहमीप्रमाणेच रेसिपी अगदी साधी आणि सोपी आहे, त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे। त्यासाठी रेसिपीला एक लाईक अगोदरच करून द्या। रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना माझे एक निवेदन आहे, तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजून सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा। तर कांदा भजी बनवण्यासाठी साधारणतः इथे मी 2 मोठ्या आकाराचे जे कांदे आहेत, तर वजनी म्हणाल तर 250 ग्रॅम एवढे कांदे मी घेतलेले आहेत। तर मस्त असे पातळ स्लाइस या कांद्याचे आपल्याला कापून घ्यायचे आहे। आता लगेचच यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि याचं पाणी आपल्याला रिलीज करायचं आहे। म्हणजे मीठ टाकल्यामुळे जे काही कांद्यामध्ये पाणी असतं ते थोडंसं रिलीज झालं की आपण त्यामध्येच बेसन पीठ मिक्स करणार आहोत। तसं बघायला गेलं तर कांद्यामध्ये सुद्धा ऑलरेडी भरपूर पाणी असतं आणि मिठाच्या सोबत त्याचा संपर्क आला तर अजूनच त्याचं जे पाणी आहे ते निघतं आणि तेवढ्याच पाण्यामध्ये आपल्याला हे जे बेसन पीठ आहे ते मिक्स करायचं आहे। याच्या व्यतिरिक्त आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही, त्यामुळेच आपली जी भजी आहे मस्त अशी कुरकुरीत होतात। तर आता अगदी हलक्या हाताने आपल्याला हे जे मीठ आहे कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे। अजिबात जास्त प्रेस करायचं नाही, नाहीतर कांदा जास्त मऊ पडेल आणि तळल्यानंतर तो जास्तच मऊ मऊ होईल। त्यामुळे आपली जी भजी आहे कुरकुरीत होण्याऐवजी अगदी मऊ पडतील। तर त्यासाठी कांद्यामध्ये जेव्हा आपण मीठ घालू तेव्हा कांदा अगदी हलक्या हाताने आपल्याला मिक्स करायचा आहे। हलक्या हाताने मिक्स केलं तरीही कांद्याला आपोआपच पाणी सुटतं। हाताला थोडंसं ओलसर जाणवायला लागलं की लगेचच बाकीचे सुके मसाले सुद्धा टाकून घेऊया। तर यामध्ये 1 चमचाभर मी लाल मिरची पावडर टाकलेली आहे। थोडेसे कढीपत्त्याचे पानं सुद्धा यामध्ये मी घातलेले आहे। सोबतच कोथिंबीर सुद्धा बारीक कट करून घातलेली आहे। आता यामध्ये तुम्हाला हिरवी मिरची घालायची असेल तर तुम्ही ती सुद्धा घालू शकता। त्यानंतर चमचाभर ओवा घालून घेऊया। तर आता यामध्ये मी बेसिक साहित्य टाकलेले आहे, या व्यतिरिक्त मी काहीही घालणार नाहीये। फक्त लाल मिरची पावडर, कढीपत्ता, कोथिंबीर आणि ओवा यामध्ये मी घातलेला आहे। आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये तुम्हाला हिरवी मिरची कट करून घालायची असेल, लसूण अद्रकची पेस्ट घालायची असेल किंवा अख्खे धने जरी क्रश करून घालायचे असेल तर ते सुद्धा घालू शकता। परंतु हे मी काहीही न टाकता अगदी साधे आणि सिंपल ही भजी बनवणार आहेत। अगदी आता 5 मिनिटं पुन्हा आपण हे सर्व मसाले हे कांद्यामध्ये मिक्स करून घेऊया। पाणी जरा जरा सुटायला लागलं की त्यानंतर आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे। तर इथे 1 वाटी बेसन पीठ मी घेतलेलं आहे। आता त्यातलं मी थोडं थोडं करून ह्यामध्ये मी घालणार आहे, कारण अख्खंच आपल्याला एकदाच घालायचं नाही, थोडं थोडं करूनच आपल्याला ह्या कांद्यामध्ये हे बेसन पीठ मिक्स करायचं आहे। पहिली बॅच घातल्याच्या नंतर पूर्ण व्यवस्थित कांद्याला कोट झालं की नंतरच आपण जे बाकीचं राहिलेलं बेसन पीठ आहे ते यामध्ये आपण घालणार आहोत। जसं जसं पीठ आपण ह्यामध्ये मिक्स करू तसं तसं पुन्हा अजून कांद्याचं पाणी सुद्धा सुटणार आहे आणि जे बेसन पीठ आहे ते सुद्धा व्यवस्थित कांद्याला कोट होणार आहे। तर ह्या पाण्यामध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे, या व्यतिरिक्त आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही। जर चुकून पीठ जास्त झालं आणि पीठ जास्तच घट्ट वाटत असेल तर साधारणतः 1 ते 1.5 चमचा पाणी तुम्ही यामध्ये वापरू शकता। परंतु जर थोडं थोडं करून जर या कांद्यामध्ये पीठ वापरलं तर अजिबात पाण्याची आवश्यकता लागत नाही। आता बाकीचं राहिलेलं सुद्धा पीठ आता यामध्ये मी टाकून घेणार आहे आणि व्यवस्थित मस्त असं मळून घेणार आहे। अतिशय साधी आणि सोपी ही कांदा भजी आहे, अगदी कोणीही सहज बनवतील इतकी सोपी आहे आणि बेसिक साहित्यामध्ये आपण हे कांदा भजी बनवणार आहेत। तर पीठ मी छान असं मळून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। कांदे जे आहे ते सुद्धा आपल्याला दिसत आहे, अजिबात जास्त असे मऊ पडलेले नाही। आता लगेचच आपल्याला भजी जी आहे हे बनवून घ्यायची आहे। आता हे आपल्याला रेस्ट वगैरे ठेवायची अजिबात गरजच नाही, पीठ आपलं तयार झालेलं आहे। बेसन पीठ सुद्धा कांद्याला व्यवस्थित कोट झालेलं आहे। तर यामध्ये आपण तांदळाचं पीठ किंवा मैदा इतर कुठलाही पदार्थ वापरलेला नाही, तरीही आपली जी भजी आहे मस्त अशी कुरकुरीत होणार आहे। किंवा सोडा किंवा गरम तेलाचा सुद्धा आपण ही भजी बनवण्यासाठी वापर केलेला नाही। मस्त असं जे पीठ आहे ते आता माझं मळून झालेलं आहे, यामध्ये मी जराही पाण्याचा वापर केलेला नाही। अगदी वाटीभर जे पीठ आहे ते ह्या कांद्यामध्ये आरामात व्यवस्थित बसलेलं आहे। आता लगेचच आपण आता भजी तळायला घेऊया। आता ही भजी आपल्याला गोल न करता आपल्याला पीठ उचलायचं आणि लगेचच तेलात सोडायचं आहे। ह्याला आपल्याला आकार द्यायचा नाही, कारण खेकड्याची भजी असतात ती एकदम अशी वेडी वाकडी खेकड्याच्या आकाराची असते, त्यामुळे फक्त पीठ उचलायचं आणि आपल्याला तेलामध्ये सोडायचं आहे। आता तेलसुद्धा मी इथे मीडियम गरम करून घेतलेलं आहे, फार कडकडीत गरम करायचं नाही, नाहीतर तेलामध्ये भजी सोडली की कांदा जो आहे हा लगेच लाल पडतो आणि भजीसुद्धा मऊ होतात। त्यासाठी तेल मीडियम गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला मध्यम गॅसवरती ही जी
भजी आपल्याला छान सोनेरी रंगावर येईपर्यंत तळून काढायची आहे। गॅस आपल्याला मोठाही ठेवायचा नाही आणि कमीही ठेवायचा नाही। मोठा ठेवला तर कांद्याचा रंग लगेच लाल पडतो आणि कमी ठेवला तर ही भजी जी आहे ही तेल जास्त ओढतात, यासाठी ही काळजी घ्यायची आहे। आता पहिली बॅच आपली भज्यांची झालेली आहे, त्यानंतर तेलाचं जे टेम्परेचर आहे हे थोडंसं कमी होतं। पुन्हा थोडंसं गरम करून घ्यायचं, गॅस मध्यम ठेवायचं। त्यानंतर आपण जी दुसरी बॅच आहे भज्यांची ती सोडणार आहोत, कारण पहिली बॅच काढल्यानंतर तेलाचं जे टेम्परेचर आहे ते कमी होतं आणि आपण लगेचच भजी सोडली की ती लगेचच तेलामध्ये पसरतात किंवा फसफसतात किंवा जास्त तेलकट होतात। असं होऊ नये यासाठी तेल पुन्हा एकदा हलकंसं गरम करून घ्यायचं, त्यानंतरच आपण दुसरी बॅच भज्यांची सोडणार आहे। त्यातच आता मी काही हिरव्या मिरच्यासुद्धा टाकून घेणार आहे कांदा भजीसोबत खाण्यासाठी। तर आता ही भजीसुद्धा आपली दुसरी बॅचसुद्धा छान अशी तळली गेलेली आहे, लगेचच काढून घेऊया। तुम्ही पाहू शकता मस्त असे कुरकुरीत आपली कांदा भजी, खेकडा कांदा भजी इथे तयार झालेली आहे। अगदी पाहूनच तोंडाला पाणी सुटत आहे। तर मस्त अशी कुरकुरीत आणि कमी तेलकट ही भजी तयार झालेली आहे। रंगही अगदी छान आलेला आहे, अजिबात कुठेही तेलकट ही भजी दिसत नाही। तुम्ही पाहू शकता अगदी बघता क्षणी तोंडात टाकावी अशी ही भजी तयार झालेली आहे। अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे, तर एकदा जरूर ट्राय करून पहा आणि कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका। आता रेसिपी पाहत पाहत जर तुम्ही इथपर्यंत आलाच असाल आणि चॅनलवर जर तुम्ही माझ्या नवीन असाल, चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्या बाजूची दिलेली बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हाही माझ्या नवीन रेसिपीज येतील त्या तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील। तर मस्त अशी खमंग आणि कुरकुरीत ही आपली खेकडा कांदा भजी खाण्यासाठी तयार झालेली आहे। तर ही भजी मी आता पावासोबत खाणार आहे, तर ही तुम्ही अशीचही खाल्ली तरीही चालेल। तर पावामध्ये आपण आता 2-3 भजी टाकून घेऊया आणि मस्त अशी आपण हे खाण्यासाठी घेऊया। तर आता वाट कसली बघताय, घ्या भजी बनवायला आणि पटापट खायला आणि पटकन कमेंट करून मला सांगायला अजिबात विसरू नका कशी झाली तुमची कांदा भजी। तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।